नमस्कार मित्रांनो, दिवाळी म्हटलं की शंकरपाळी ही आलीच. मी आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये शंकरपाळीची पारंपरिक पद्धतीने रेसिपी सांगणार आहे. आणि ही शंकरपाळी एकदम मस्त खुसखुशीत, अगदी सेम बिस्किटासारखीच लागते. शंकरपाळी बनवायला अगदी सोपी आहे. आता तुम्हाला मी प्रमाण सांगते. ज्या ग्लासने आपण जेवढी साखर घेतली आहे त्याच ग्लासने मी दूध, आणखीन तूप किंवा तुम्ही डालडाही वापरू शकता, पण डालड्यापेक्षा कधीही तूप वापरलेलं चांगलं राहील. इथे आपण 2 ग्लास साखर, 2 ग्लास दूध, ते दुधामध्ये मस्त साखर मिक्स करून घ्यायची. त्यामध्ये वेलची पावडर टाकून घ्यायची. अजून एकदा मिक्स करायचं. त्यानंतर तेच 2 ग्लास आपण त्यामध्ये तूप ऍड करणार आहोत. आणि या मिश्रणामध्ये जेवढाही मैदा बसेल त्या प्रमाणामध्ये आपण मैदा चांगला मळून घेणार आहोत. आणि मैद्याचं प्रमाण जास्तही नाही झालं पाहिजे आणि कमीही नाही झालं पाहिजे. जर का तुम्ही मैदा कमी घेतलात तर तुमच्या शंकरपाळ्यांचं जे पीठ आहे ते पूर्णही पातळ होईल. त्यामुळे जितका त्या बॅटरमध्ये जितकाही बसेल मैदा तितका मैदा तुम्ही मस्त मळून घ्यायचा आहे. आणि मैदा मळताना अजिबात जास्त ताकदीचा यूज करायचा नाही आहे. अगदी ओबडधोबड पद्धतीनेच हे जे शंकरपाळ्यांचं पीठ आहे ते मळून घ्यायचं आहे. चपातीसारखं एकदम मऊही मळायचं नाहीये आणि फार कडकही मळायचं नाहीये. अशा पद्धतीने तुम्ही पीठ मळू शकता. आता आपलं पीठ मळून झालेलं आहे. आता आपण हे जे शंकरपाळ्या आहेत त्या आपण लाटायला चालू करणार आहे. मी ज्याप्रमाणे व्हिडिओ दाखवलेला आहे त्याचप्रमाणे तुम्हीही करा, म्हणजे आपल्या शंकरपाळ्यांना मस्त पदर सुटतात, छान लेयर्स येतात. आणखीन ह्या शंकरपाळ्या अगदी खुसखुशीत लागतात. अशा पद्धतीने जे आपण लाटून घेतले त्याला असे फोल्ड्स मारून घ्यायचे आहेत. हे मस्त पॅक करून आपण पुन्हा एकदा हे लाटणार आहोत. ह्याचे जे लेयर्स आहेत ते खूप सुंदर दिसतात अशा पद्धतीने जर का आपण शंकरपाळी लाटायला चालू केली तर. आता इथे मी लाटायला चालू करत आहे. आपल्या पद्धतीने जसंही लाटायला जमतं तुम्हाला तसं तुम्ही लाटून घ्यायचं. आणखीन जे साईड्सचं जे तुटलेलं सारखं दिसतात, कॉर्नर्स येतात बाहेर, कारण की आपण ओबडधोबड पीठ मळलेलं असतं त्यामुळे ते कट करून फक्त राईट स्क्वेअर करून घ्यायचा. आणखीन आपण शंकरपाळी कटिंग करायला चालू करायची आहे. तुम्हाला जसा शेप हवा आहे शंकरपाळीचा तसा तुम्ही देऊ शकता तुमच्या आवडीने. आम्हाला तर असा सुरीने कट केल्यानंतर खूप छान त्या स्क्वेअर मध्ये दिसतात, त्यामुळे आम्हाला असंच कटिंग करायला आवडतं. लहान मोठ्या साईज मध्ये तुम्ही हे जे बॉक्स आहेत स्क्वेअर्स ते तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या साईज मध्ये तुम्ही कट करू शकता, तुम्हाला जसं हवं आहे तसं. इथे माझ्या सगळ्या शंकरपाळ्या कट करून झालेल्या आहेत. आता आपण शंकरपाळ्या तळून घेऊयात. आणि शंकरपाळ्या तळताना अजिबात घाई गडबड करायची नाही आहे. गॅस मीडियम फ्लेमवरती ठेवून शंकरपाळ्या मस्त खुसखुशीत होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत. आणि अजिबात करपून द्यायच्या नाहीत, गडबड करायची नाही. सावकाश पद्धतीने मीडियम फ्लेमवरतीच गॅस ठेवून आपण ह्या शंकरपाळ्या खुसखुशीत होईपर्यंत, गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपण फ्राय करून घेणार आहोत. व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवले त्या पद्धतीने तुम्ही फ्राय करून घेऊ शकतात. आता इथे आपल्या शंकरपाळ्या तयार झालेल्या आहेत. जर का तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. बाय बाय. आणि सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा. दिवाळीमुळे सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. जय भवानी, जय शिवराय, हर हर महादेव.